अँड वेलकम बॅक. आज आहे डे 4. येस, डे 4 आणि सॅटर्डे. फुल ऑन रेडी पण आहोत आपण. फुल ऑन रेडी पण आहोत कारण की आपल्याला जायचं आहे आपली गाडी सर्व्हिसिंगला द्यायला. बघू, आजचा दिवस खूप हे की कारण की गाडी सर्व्हिसिंगला द्यायची. यो जास्त मेजर काम नाही आहे. एका वेळेस 11 वाजता देऊन मला 3-4 वाजेपर्यंत परत पण भेटून जाईल. पण द्यायची गाडी सर्व्हिसिंगला आज काही करून. तर बघू आता कसं आहे. मेन हाऊ 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 कसं दिसतो आपण. एक डे 4. कालचा व्हिडिओ एडिट केलेला आहे, अपलोड पण केला आहे. नुसतं त्याला पब्लिक करायचं राहिलं आहे की लोक कसे बोलतात की तुम्ही पहिला त्याला अनलिस्टेड करा, त्याच्यानंतर त्याला पब्लिक करा. तर अनलिस्टेड मी काल केलेलं आहे त्याला. ते 12 तास झाल्यानंतर मी त्याला पब्लिक करून टाकेल की काय कॉपीराईटचा इश्यू काही नसणार त्यात, कारण की गाणे काय नाही ना काय नाही ना काय नाही त्यात, कॉपीराईटचा इश्यूज नाही येणार त्यात. सो लेट्स सी कसं जातं आहे. आणि आधी तर आता गाडी आपण सर्व्हिसिंगला देऊ. आता बघू कसं आहे. मेन आहे सर्व्हिसिंगला द्यायला काय नाही, पण सर्व्हिसिंगवरतून शोरूमपासून घरी यायचं खूप त्रास आहे. तर तो बघायला लागणार आहे, कसं करायला लागणार. एक तर पाऊस, भाई पाऊस कसला पडतो आहे, एकदम खतरनाक. बघू एक मिनिट. आत्ता तर काही नाही आहे आत्ता तर काही नाही आहे, पण सकाळी 8 वाजता, 8 का 7 वाजता असला खतरनाक पाऊस पडला तर त्यात काहीच नाही करू शकत. सो लेट्स सी. आता आपण कुठपर्यंत जातो आहे. ॲक्च्युली ना कार सर्व्हिसिंग द्यायचं ना सगळ्यात बेकार म्हणजे बेकार आयडिया असतो बाई. एक तर यांचे सर्व्हिस सेंटर एवढे आत पोपच्यात असतात ना. इवन बाईकचं पण आपलं हिरोचं एवढं पनवेलचं एक तर हायवेला स्टेशनपासून पण एवढं लांब ना, लय लोचावतो लय. आणि असं आता मी पब्लिकमध्ये कॉन्फिडन्स इज गोईंग गुड, कारण की आज आपण पब्लिकवर आणि रस्त्यावर रेकॉर्ड करतो आहे. सो आय डोंट थिंक सो आपलं होईल चांगलं काय तर, असं मला तर वाटतंय. सो लेट्स सी. आता मला नुसतं एकच आहे की याचा आवाज चांगला व्हायला पाहिजे. याच्यात नुसता आवाज चांगला यायला पाहिजे बास रेकॉर्डिंगमध्ये, अजून काही नाही. तर आता नेरूळ स्टेशनवरतून घरी चालत चाललो आहे बास. बघू आता घरी पोचू आणि बघू कसं आहे. बघू परत 4 वाजता गाडी सर्व्हिसिंगला घ्यायला तर जायला लागणार आहे मला. सो लेट्स सी. 4-5 वाजता गाडी भेटणार. पनवेलला जायला बोर होतं यार, अजून काय नाही. खूप लांब पकडायला लागणार आहे मला, खूप जवळ होतं आहे. माझे होटाचे मोस्टली हे येतात, डम 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 होटाचे व्हिडिओ जास्त येतात. सो लेट्स सी. आणि आता काही नाही, रस्त्यावरतीच आहे. जरासा कॉन्फिडन्स वाढतोय बास, अजून काय नाही पाहिजे बास. चलो. हॅलो. अँड परत आपण आलो आहे, चाललो आता शोरूम. भाई ओला चाललं काय तुमचं? तुम्ही 350 रुपये घेताय पनवेलला जायला मला. मिनी आणि ऑटो दोन्ही मिळून. भाई ऑटो घ्या का मिनी घ्या, 350 रुपये. काय फालतूगिरी काय? तर आता मी आलो आहे पनवेलला बाय आपलं ट्रेन. आता असं नाही 350 रुपयाचं काय गोष्टी नव्हती, पण बाई 350 रुपयाला मी ओला घेऊन ऑफिसला पोचतो. तर कुठं तर कॉम्प्रोमाइज करायलाच लागणार आहे आता मला. अँड व्हॉट द व्ह्यू यार. थांबा तुम्हाला दाखवतो. काय व्ह्यू आहे मस्त. आज आपण सगळे व्हिडिओज बाहेरच काढणार आहे भाई. भले आता असं पकडायला नाही होतं, बट करायचं तर आहे. बघू आता कसं चाललंय आपलं आणि कशासाठी. मी आता भाई हे जे काय ना कॅमेरा नाही येतो कोपऱ्यात. तर कसं पकडायचं अजून असं होत चाललंय मला. हो तर ओके, आता हा बरोबर आहे असं मला वाटतंय. हां
तर कशासाठी घाबरायचं लोकांचं? कारण की बाई लोकांनी आपल्याबरोबर वाईट वागण्याच्या वेळेस कधी विचार नाही केला. माझ्याबरोबर तर वाईट वागण्याच्या वेळेस लोकांनी कधी विचार नाही केला माझ्या पासमध्ये का कधी पण. तर का विचार करायचा आहे? आणि 4 लोक तुमच्यावर हसेल, तुम्ही विचार करत असेल की लाईक 4 लोक तुमच्यावर हसेल, हे करेल. बाई ॲट द एंड 2 वर्षानंतर कधी हा व्हिडिओ का तुम्ही फेमस होऊन जाईल, कधी काय होणार? चला अजून पण मला मोबाईल पकडायला नाही होते. माझं मोस्टली असं होतं आहे, असं करायला पाहिजे. तर तेच आहे की 2 वर्षानंतर का 1-2 वर्षानंतर कधी तुम्ही फेमस होईल का, काही होईल का, यूट्यूब तुमचा चांगला चालला का, हा माझा चांगला चॅनल चांगला, लोक जे असेल ॲट द एंड त्यांच्या तर अशी मिरची पडणार आहे त्यांच्यावर. सो आता हेच आहे की इंट्रोवर्टपासून एक्स्ट्रोवर्ट जाण्यासाठी भाई काही बोला, नुसतं बोलायचं आहे आपल्या याच्यावर. आणि हां, मोटो थांबणार नाही आहे भाई, मोटो ब्लॉगिंग थांबणार नाही आहे. पण मोटो ब्लॉगिंगचं कसं आहे की मी नुसतं वीकेंड टू वीकेंडच करतो आहे, की सॅटर्डे संडेलाच होतं आहे. पण सॅटर्डे संडेचं कसं होतं की लाईक कधी कधी ऑफिसचं खूपच काम येतं, ऑफिसमधलं एवढं काम येतं की लाईक मी काहीच नाही करू शकत. ॲज अ हेड ऑफ डिझायनर तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे मी पूर्ण इंडियाचं डिझाईन बघतो, तर त्यामुळं मला काही करून पण अवेलेबल राहायलाच लागतं. मी कधी नो नाही बोलू शकत, असं झालं आहे माझं. असं आहे ना की लाईक तुम्ही जेवढ्या मोठ्या पोस्टवर जाईल ना तेवढं तुम्हाला काम जास्त येतं, पगार तेवढाच राहतो पण काम जास्त येतं. तर आता ते बघायचं आहे कसं करायचं अजून. हो, आय एम रिअली गेटिंग कम्फर्टेबल आउटसाईड, फिंगर क्रॉस असंच व्हायला पाहिजे. पण आता बघायचं आता कसं आहे की मी जे महानगरपालिका आहे, लाईक आय कॅन शो यू, जे महानगरपालिका आहे मी तिथं आहे. तर जास्त लोक असे पण नाही आहेत, पण ॲट द एंड बाहेर येऊन बोलणं दॅट इज इम्पॉर्टंट. हां, तर आता तेच आहे. आणि हां, मोठो थांबणार नाही, कारण की एक तर आपण आहे एवढं मोठं पोस्टवर आहे, सगळं आहे, पगार आपला तेवढाच आहे. पगार पण आहे पगार. पण कसं आहे हे असतं काय आपलं काय बोलतात की 3 महिने झालं मी मोठो काही करत नाही. तर मी वाला लाईक रोज व्हिडिओ तर जायला पाहिजे. कसं की हे यूट्यूब कसं, यूट्यूब इज युअर लॉंग टर्म लॉयल गर्लफ्रेंड. तुम्ही जेवढा टाईम देईल ना यूट्यूबला, जेवढं तुम्हालाच तो फायदा देणार आहे. त्यामुळं ऑलवेज यूट्यूबला तुम्हाला इफ ग्रो करायचं असेल ना, दिवसातून 1 का 2 तास तर तुम्हाला द्यायलाच लागणार आहे. व्हिडिओ एडिट करा, व्हिडिओ हे करा, व्हिडिओ शूट करा, काही शूट करा, पण जायला पाहिजे मेन. तर आता बघू कसं होतं आहे. आणि मला माहीत नाही अजून पण हा आवाज काही कसा रेकॉर्ड होतो आहे. आता मी इथंच असं गोल गोल नुसतं फिरतो आहे, बट इट्स लाईक माझ्यासाठी इट्स गुड. कारण की मी बाहेर येऊन सगळ्यांच्या समोर असं मोबाईल पकडून असं बोलणं 4 मिनटं इज वे डिफरंट. ते आता करायचं आहे. ते एकदा झालं ते एक सॉर्टेड होऊन जाईल. कारण की Day 4 आहे, Day 3चा व्हिडिओ तर आलेला आहे, Day 4 आहे हा. Day 4 माझं एवढं हे नाही, पण लाईक मला 5 मिनटाचा तो व्हिडिओ शूट करायचा आहे, जे मी बोलतो का काही पण आहे. तर तेच आहे. भले व्हिडिओ 1 मिनटाचा राहू दे, 2 मिनटाचा राहू दे, 3 मिनटाचा राहू दे का 5-10, आपल्याला मेन आहे की व्हिडिओ बाहेर येणं इट्स टू मच इम्पॉर्टंट. कारण की तरच तुम्हाला यूट्यूब तुमचं ॲल्गोरिदम का तुमचं काय आहे, तुम्ही काय बनवत आहे कंटेंट, तरच तो रीड करणार. भले तुम्ही 1 मिनटाचा व्हिडिओ बनवा का 2 मिनटाचा व्हिडिओ बनवा, यूट्यूबला तुमचा व्हिडिओ लर्न करायसाठी पण टाईम पाहिजे. तर तेच आहे. त्यामुळं भाई व्हिडिओ काढा आणि टाकून द्या. बेशरम हुआ बेशरम, नुसतं करून टाकायचं सगळं. लोक हसेल आत्तापर्यंत, 2-3 वर्षानं तर तुमचाच फायदा होणार आहे. तर चला, तर बस एवढंच आहे. तो चलो भेटूया आता घरी जाऊन, का हा व्हिडिओ मी एडिट करून टाकेल, बघू आता कसं आहे. चलो फिंगर क्रॉस अँड गुड लक फॉर मी
आणि गुड लक तुमच्यासाठी पण, की इफ तुम्ही चॅनल चालू करत असेल घाबरू नका, करून टाका आता. भाई लोक चीट करण्याच्या वेळेस लोक घाबरत नाही, तर तुम्ही याच्यात काय, हे तर स्वतःसाठी स्वतः आहे. तर करा करा, टाका व्हिडिओ बिंदास, कोणाचा ऐकू नका. आणि मेन आहे ना, परफेक्शनमध्ये जाऊ नका. तुम्ही बोलेल की माझा एक पहिला व्हिडिओज भारी व्हायला पाहिजे. भाई पहिला व्हिडिओ जाऊ तर दे आधी. तुम्ही भारी बनण्यात आहे ना, की तुमच्याकडे लाईटिंग नाही आहे, का तुमच्याकडे हे नाही आहे ते नाही आहे, त्या ह्याच्यात आहे ना तुम्ही तुमचा चान्स लूज करताय. त्यामुळं बोलतंय की लाईक करून टाका आणि भाई चान्स घेऊन टाका. आणि तसं मी हा चान्स माझा घेऊन टाकतोय की व्हिडिओ बनवण्याचा. तो टेक युअर चान्स भाई, घेऊन टाक चान्स बनवण्याचा व्हिडिओ आणि अपलोड करून टाका. नाव कसं आहे आपलं. तो चलो बाय, भेटू. आता आपण 6 मिनटं बोललो, आई शपथ. दादा भाऊ कसं आहे, तर लेट्स. मोटो थांबणार नाही आहे, आधीच बोलतो आहे, मोटो चालू राहणार आहे. तर चलो बाय, भेटू. आणि मी भाई आज वाटत असेल, कोणतं बोलत असेल भाई 350चा ओला. भाई 350 माझ्यासाठी खूप आहे, कारण की मी 350च्या ओलाने मी ऑफिसला जातो, ते पण लोअर परेलला. आणि इथं मला लोअर परेल 32 का 34 किलोमीटर्स आहे माझ्यासाठी. आणि इथं पनवेल इथंच्या गाडीच्या शोरूममध्ये जाण्यासाठी मला काय 15 का 10 किलोमीटरच आहे. त्यासाठी तो 350 दाखवत होता. त्यामुळं मी बोललं की भाई पोसाड्यात गेलं, मी नाही हे करणार. मी त्यामुळे ट्रेननी गेलो आणि ट्रेनचा पास होता माझ्याकडे, कारण की ऑफिसला जायलाच लागतं. तर ट्रेनचा माझ्याकडे फर्स्ट क्लासचा पनवेलपर्यंत तिकीट आहे. तर मी कशासाठी सोडू. मग फर्स्ट क्लासमध्ये बसून आरामात गेलो. मग अजून काय, त्यामुळं लाईक, आणि काय वाटलं नाही एवढं, काय मला हे पण नाही वाटलं की लाईक काय इज लाईक. पावसामुळं मला असं वाटत होतं की लाईक ट्रेननी जायला, ओलानी जायचं. पर्यंत ॲट द एंड भाई मी पण बघणार असं विचार तर करायलाच लागतो भाई. 350ला मी ऑफिसने, इफ माझं मंडेला काय असेल, इफ माझं मंडेला मला असं वाटलं की लाईक मला ओलानी जायचं आहे, तर मी मंडेला ते 350 रुपये मी ओलामध्ये घालेल मंडेच्या. इतर कशासाठी घालू, ते पण सॅटर्डेला. बाई कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करायलाच लागतं. इट इज नॉट ऑलवेज तुमच्या हिशोबाने चालेल, कुठं ना कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज आहे. अजून पण फोन पकडता नाही तुम्हाला, तर कुठं ना कुठं तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायलाच लागणार इथं ना तिथं. इफ तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत तर तुम्ही काहीच नाही करू शकत, मला असं वाटतंय. सो मेन आहे की ते तो. आणि असे हे काही एवढं मोठं पण नाही, नॉर्मल कॉम्प्रोमाइजच आहे. लाईक मला इथं एक तर ऑफिसनी मी ओलानी जाऊ शकतो, नाही तर इथं त्यापेक्षा. आणि असं पण कुठं ऑफिसला एका वेळेस ओलानी गेलेलं मला परवडेल, कारण की ॲट द एंड मी थकणार नाही. इथं कसं की मी घरी येऊन आरामात परत झोपू शकतो यार 2 तास 3 तास. ऑफिसमध्ये नाही झोपू शकत. तर कुठं ना कुठं तुम्हाला नीट विचार करून पैसे स्पेंड पण करायचे आहेत. आणि कुठं तरी असं नाही की तुमच्याकडे खूप सारे पैसे आणि उडवा भाई, तर तसं मी नाही आहे. विचार करून हे करायला लागतं बस, अजून काय नाही. तर चलो भेटू. आता आपण इथं आहे, बघू आता कसं जात आहे आपला दिवस तर झाला आहे, संपला आहे. आता हे सगळे व्हिडिओज मी एडिट करणार. एडिट करून एक मला वाटतं झालं असेल एक 5-10 मिनटाचा तर व्हिडिओ झाले असेल एवढं मी बोलून. तर इट्स गुड. आणि सिरियसली मी आधी इंट्रोवर्ट नव्हतो, मी आधी एक्स्ट्रोवर्टच होतो. नंतर मी इंट्रोवर्ट झालो, कारण की आपल्या लाईफमध्ये कोणतरी येतं, नंतर काय तर होतं, त्यानंतर आपण शांत होतो. तर ते झालं आहे. सो आय वॉन्ट टू एन्जॉय. आता एन्जॉय, कारण की मला कसं की मला आठवते की लाईक कधी मी ॲनिमेशन आणि त्या ह्याच्यात होतो ना, मी खूप म्हणजे एवढं मस्तीखोर असायचो ना, की मी हॉस्टेलमध्ये राहायचो भाई मस्तीमुळं. विचार करा, मी हॉस्टेलमध्ये होतो. तर आता मला तीच मस्ती परत आणायची.
पण बघू आता कसं आपण कुठं कसंही करायचं, लेट्स सी. आणि तेच करायचं आहे आता. विचार नो विचार, ओनली ॲक्शन. आता ॲक्शन करायचं आहे, ॲक्शन. सो चलो बाय. बघू आता कुठं जातो आहे आपण आणि कसं करतो आहे आपण. आता खूप सारे हे पण होतात की लोक बघतात पण आहेत आता माझ्याकडे. लाईक मी असं चालून हातात व्हिडिओ म्हणजे मोबाईल असा पकडतो हे करून, लोक बघतात पण आहेत, लोक सगळं हे करतात. पण आता ऑप्शन नाही आहे भाई, आता हे करायचंच आहे. डे 4ला आपण रस्त्यावर, भले कोण नाही आहे पण ॲट द एंड रस्त्यावरती तर मी व्हिडिओ काढतो आहे, ते मेन महत्त्वाचं आहे. सो लेट्स सी कुठपर्यंत जातो आता आपण. जायचं एकदा मॉनिटाईज झालं ना. माझ्या डोक्यात खूप सारे आहेत आणि मला पाहिजे की लाईक, आणि मी हा नुसतं माझ्यासाठी चॅनल नाही उघडला आहे की मला पाहिजे की मी 4 जणांचे का या चॅनलमध्ये जोडत ना त्यांच्या सगळ्यांचं मी मदत करू शकेल. त्यामुळं हा चॅनल उघडला आहे. कारण की कसं आहे की आपल्याला हेल्प करायला आवडतं, हेल्प घ्यायला नाही आवडत. असं आहे आपलं. हेल्प करायला भाई मी हेल्प खूप करू शकतो, मला हेल्प करायला आवडतं. आणि असं असतं ना की तुम्हाला पीस ऑफ माइंड, मला मदत करून, लोकांची मदत करून मला पीस ऑफ माइंड भेटतं. तर हे माझं सगळ्यात हे काय बोलतात त्याला, काय आता शब्द पण नाही येते. तर तो माझा सगळ्यात मोठं हे की लाईक मला मदत करायला आवडते. मी नाही बोलू शकत मदतसाठी. सो लेट्स सी आता. अरे हा पण 5 मिनिटाचा 6 मिनिटाचा व्हिडिओ बनला, याच्या आधीचा पण 6 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला बाई, गेला परत 15 मिनिटाचा व्हिडिओ बनला. आता काय खरं नाही माझं. तर चलो बघू. आणि डे 4 एंड्स हिअर. आणि आपण बघू आता पुढं कसं जायचं आहे. तर डे 5 बघू उद्याचं कसं. उद्या संडे, खूप सारं काम आहे. बाईकचं मेंटेनन्स करायचं आहे, बाईकची चेन लूप करायचं आहे, बाईकचं मला एअर फिल्टर साफ करायचं आहे, सगळं करायचं आहे. संडे इज लाईक हिसाव. तर बघू आता कसं आहे. चलो देन बाय बाय. एंड ऑफ डे 4. भेटूया उद्या डे 5साठी. बाय.